निशी, या सेगमेंटमध्ये आम्ही आमचं खुपणं तुमच्याविषयीचं मांडतो. तुझ्याबद्दल असं म्हणणं आहे की डोंबिवली फास्ट नंतर तू मराठी चित्रपटांकडे पाठ फिरवलीस. अगेन स्टॅटिस्टिक्स वाईज आपण म्हणूया की गेल्या 6 वर्षात मी 3 चित्रपट केले. एक मराठी, एक तमिळ, एक हिंदी. तर पाठ फिरवायला समजा मी 10 हिंदी चित्रपट केले किंवा 5 तमिळ चित्रपट केले आणि तरीही मराठी चित्रपट केला नाही, तर मग मी हा आरोप पूर्णपणे मान्य करीन. तेव्हा तुम्ही कायम पोलीस आणि रक्तपात आणि असे चित्रपट का बनवले, असाच विचार का करता? कुठेतरी हा थोडासा आरोप मला मान्यही आहे त्या बाबतीत, की काय माहित नाही, कर्मधर्म संयोगाने म्हणा, कशामुळे म्हणा, पण इन्क्लुडिंग माय टेलिव्हिजन डेज, टेलिव्हिजनच्या दिवसात पण मी पोलिसांवरती 3 वेगवेगळ्या मालिका केल्या. त्यानंतर चित्रपटात इनफॅक्ट तिन्ही, आता हा जो पुढचा चित्रपट मी करतोय त्यातही मुख्य व्यक्तिरेखा ही पोलीसवाल्याचीच आहे. एक त्याचं कारण हे असेल, मी लहानाचा मोठा झालो तेव्हा माझ्या बाजूला म्हणजे 2 गल्ल्या सोडून पोलीस कॉलनी होती, ताडदेव पोलीस कॉलनी. तर माझे अनेक बालपणीचे मित्र ताडदेव पोलीस कॉलनीचे. तर त्याचाही एक प्रभाव असू शकेल, म्हणजे अननोईंगली ज्याला आपण म्हणतो ना. पण हो, पण आता मी करतोय की ज्याच्यामध्ये 5 गाणी आहेत, लव्ह स्टोरी आहेत. क्या बात आहे. मी बराच वेळ थांबलो होतो की बोलेन हा बोलत होता म्हणून. पण आम्ही नेहमी मस्करीत म्हणतो की निशी जर डिरेक्टर झाला नसता ना, तर तो ऍक्शन मास्टर तर नक्कीच झाला असता. कारण त्याच्या चेहऱ्यावर जे ऍक्शन करताना जे एक तेज असताना, लहान मुलाला खेळणं मिळतं ना, तो नरेट करताना पण तो इधर से आया, ये इधर से आया, खड 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 इधर से आया, हे जे तो नरेट करतो ना, आम्हाला दमायला होतं यार. पण ही इज व्हेरी एक्सायटेड. अँड वाईल शूटिंग तर निशिकांत कामतचा चेहरा, ऍक्शन सिक्वेन्स शूट करत असो ना, तर कामत लुक्स व्हेरी हँडसम. ही इज ग्लोईंग. जाधवांकडे बघूया. तुम्ही खूप माजोरडे आहात असं लोकांचं म्हणणं आहे. म्हणजे मी माजोरड बघा, त्याला पहिलं वाक्यच असं, प्रश्नच असतो. नाही, मला असं वाटतं की माझं मॅन्युफॅक्चरिंग तसं आहे, मी तसं दिसतो, पण मी अजिबात माजोरडा नाही आहे. टेक 2. निशी थोडं कन्व्हिक्शन पाहिजे ना, थोडं अजून मनापासून हेच वाक्य बोल. नाही, पण आय डोंट थिंक सो. इज इट? आय डोंट थिंक सो. मी माजोरडा, सी आय एम व्हेरी पॅशनेट अबाउट माय वर्क. सो असं होतं की कामाच्या बाबतीत जर कुणी जसं मगाशी निशी म्हणाला की कला आणि व्यवसाय जरा गडबड झाली ना, की मग मला खूप त्रास व्हायला लागतो. आणि तो त्रास माझ्या चेहऱ्यावर पटकन दिसतो. म्हणजे लोकांना जमतं ते की अच्छा कुछ नाही हुआ यार, मला ते जमत नाही. माझ्या चेहऱ्यावर ते पटकन दिसतं आणि मग माझं ओव्हरऑल बिहेवियर चेंज होतं आणि एव्हरीथिंग. मग त्याला कदाचित माजोरडेपणा म्हणत असतील तर येस, मी माजोरडा आहे. हे जे पॅशन आहे, कॅमेरामन म्हणून असलेलं एक पॅशन जे आहे, ते अख्ख्या चित्रपटावर खूप पसरतं, ते हावी होतं. आणि ज्यावेळेला तुमचे चित्रपट बघायला गेल्यानंतर सगळीकडे कॅमेरा दिसतो असं लोक म्हणतात. मी डिरेक्टरचीच लँग्वेज बोलायचा प्रयत्न करतो किंवा मी सब्जेक्ट माझ्या पद्धतीने मांडायचा प्रयत्न करतो विथ डिरेक्टर्स कन्सर्न. म्हणजे असं कधीच माझ्या बाबतीत झालं नाही की डिरेक्टरला काहीतरी म्हणायचंय पण 1 मिनिट मला काहीतरी म्हणायचंय, असं मी कधी करत नाही. किंबहुना ज्या चित्रपटाला, म्हणजे जोगवासारखा चित्रपट ज्याला राष्ट्रीय पुरस्कार मिळाले, त्याची देखील सुरुवात तुम्ही एका वडाच्या झाडाला भोवती फक्त फिरणारा कॅमेरा ही जी होती, ती त्याच्याबद्दल साशंकता घेतली गेली की ही सिनेमॅटोग्राफरची आयडिया असावी आणि दिग्दर्शकाची कमी असावी. नाही, ही दिग्दर्शकाचीच आयडिया होती. कारण राजीवला असं म्हणायचं होतं की ही जी मुळं आहेत ही खूप खोलवर रुतली आहेत, यु नो. सो दॅट वॉज हिज लँग्वेज. मी फक्त ते शूट केलं. सी अगेन, म्हणजे जीता जागता एक्झाम्पल आहे आपके सामने की डिरेक्टरलाच म्हणायचं होतं. आणि असं कधीच कोणत्या चित्रपटात होत नाही हो की सिनेमॅटोग्राफरला म्हणायचं म्हणून डिरेक्टरने शूट केलं. म्हणजे एंड ऑफ द डे सिनेमॅटोग्राफरला कळलं पाहिजे की आपण एक कॅमेरामन आहोत आणि आपण एक टेक्निशियन आहोत आणि आय एम पार्ट ऑफ दिस प्रोजेक्ट. आय एम नॉट दिस प्रोजेक्ट. मी प्रोजेक्ट नाही आहे, मी या प्रोजेक्टचा पार्ट आहे. असंही लोक म्हणतात की तुमचा स्क्रिप्टमध्ये खूप इंटरफिअरन्स असतो. खरं सांगू का, मीही हे सांगतो लोकांना ज्यावेळी मी माझा चित्रपट बनवतो की मला ना स्क्रिप्ट मधलं काही कळत नाही, मला टेक्निक मधलं कळतं, तर मी कशाला स्क्रिप्ट मध्ये इंटरफेअर करेन. फक्त याचं असं मला स्क्रिप्ट ऐकायचं असं म्हणणं असायचं आणि मग त्याचं कॅल्क्युलेशन अरे रस्त्यावर करायचंय.
किस्सा आठवतो की असं स्क्रिप्ट मध्ये लिहिलं होतं आमच्या मुंबईमध्ये ज्यांच्या इरफानचं जे कॅरेक्टर होतं त्याचं नाव होतं थॉमस. तर थॉमस एंटर्स द मॉल असं एक वाक्य होतं आणि त्यानंतर आम्ही मॉलचं शूटिंग करायला गेलो. जसा 3 मजल्याचा मॉल, 650 ज्युनियर आर्टिस्ट आणि इरफान एंटर होतो त्यासाठी मॉल लाईटअप करायचा होता, सगळं करायचं. खूप म्हणजे मोठं अवाढव्य शूटिंग ज्याला आपण म्हणतो ते. तर हा लंच पर्यंत असा कावला होता की रायटर कुठे रायटर. ते म्हणे अरे तुला लिहायला काय जात आहे थॉमस एंटर्स द मॉल. इकडे म्हणजे आमचे 5 तास घाम निघालाय ते एक वाक्य आता ते. आणि वेळ होते ती म्हणजे एका पॅरोडी सॉन्गची. हम दोनों है अलग अलग, हम दोनों है जुदा जुदा, हम पर तो है सभी सभी, रहते हैं बस फिदा फिदा. हे हम दोनों है अलग अलग, हम दोनों है जुदा जुदा, हम पर तो है सभी सभी, रहते हैं बस फिदा फिदा. लड़की देखी मुंह से सीटी करे जेब भी खाली, लड़की देखी मुंह से सीटी करे जेब भी खाली. छोड़ो टेंशन आईला आई गो पार्टी चालू झाली. है खिलाडी ये खिलाडी, है खिलाडी ये खिलाडी, है खिलाडी ये खिलाडी, है खिलाडी ये खिलाडी. आमच्या रिसर्च टीमचं काम तुम्ही आतापर्यंत खूप चांगल्या प्रकारे अप्रिशिएट केलंय. आता कदाचित तुम्हाला ते पटणार नाही. त्यांचं असं म्हणणं आहे की तुम्ही सॉलिड खिलाडी आहे म्हणून दोघे जण. निशी तेरी वजह से ना मेरा भी नाम बदनाम. निशी क्रिकेट चांगला खेळतो. नाही अच्छा असं होय. माझा प्रॉब्लेम काय माहितीये का की इंडस्ट्रीत जी मुलगी येते ना नवीन ती सगळ्यांना हॅलो निशी सर, हॅलो अवधूत सर, आणि ती माझ्याकडे आली ना हॅलो संजू दादा अशी दे फील क्वाइट कंफर्टेबल यू नो. उनको ऐसे लगता नाही की यार इसमें भी कुछ चाम है असं त्यांना वाटत नाही. त्याला डायरेक्ट पप्पा वगैरे याच कॅटेगरीत ठेवतात मला त्या.